सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी 2026 बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्यांच्या निकालाबद्दल. पहा, 10वी 12वी 2026 बोर्ड परीक्षेच्या निकालासाठी वेगवेगळ्या अपडेट इथं येत आहेत आणि मी तुम्हाला ते देत आहे. आणि पहा, निकाल मे महिन्यामध्ये लागणार अशी अपडेट न्यूज आपल्याला माहिती पडलेली आहे. पण त्या अगोदरच इथं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे या न्यूजमध्येच अजून एक इम्पॉर्टंट न्यूज आलेली आहे 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाबद्दल. आणि विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे की ही न्यूज काय नेमकी. ठीक आहे, तर पाच तुम्हाला मी सांगतो आणि तुमचं कन्फ्युजन इथं दूर होणार आहे. ठीक आहे, आणि महत्त्वाचं पहा की हे अपडेट आपल्याला ऑफिशियली प्रोव्हाइड केले आहे, ते म्हणजे की G24 तास यांच्या न्यूज चॅनलवरती. ओके, तर त्यांना हे क्रेडिट जाते, सर्व इमेजेस वगैरे जे तुम्हाला मी सांगत आहे इथं, तर त्यांना हे क्रेडिट जाते या न्यूजचं, जे की तुम्हाला मी इथं सांगत आहे G24 तासला. ठीक आहे, तर पहा इथं 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत मोठी बातमी. कोणती बातमी आली आहे पहा, की यंदा निकालाला उशीर होण्याची शक्यता. ओके, म्हणजे या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे की यंदा जे आहे 10वी 12वीच्या निकालाला उशीर होणार आहे. का उशीर होणार आहे पहा, की बोर्ड कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा निकालाला फटका. म्हणजेच जे बोर्ड कर्मचारी आहेत त्यांच्या आंदोलनाचा निकालाला इथं फटका बसणार असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे नेमकं काय, तर जे बोर्ड कर्मचारी आहे त्यांचं इथं काय आहे, आंदोलन आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुमचा जो निकाल आहे, ओके, तो निकाल इथं उशिरा होण्याची शक्यता असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. आता या न्यूजमध्ये पहा, इथं निकाल उशिरा होण्याची शक्यता आहे. आता महत्त्वाचं काय, इथं जे सांगितलेलं आहे पाहू शकता, यंदा निकालाला उशीर होण्याची शक्यता. इथं क्वेश्चन मार्क वगैरे काही नाही. जर जेव्हा क्वेश्चन मार्क असतो म्हणजेच काही किंवा कन्फर्म नाही आहे ना, बट इथं क्वेश्चन मार्कसुद्धा नाही आहे किंवा निकालाला उशीर होणार का, होण्याची शक्यता आहे का, नाही असं नाही. इथं डायरेक्टली सांगत आहे की यंदा निकालाला उशीर होण्याची शक्यता. मग खरंच तुमचा निकाल इथं उशिरा लागणार आहे का 10वी आणि 12वीचा, तर पहा सांगतो मी तुम्हाला. तर हे जे न्यूज आहे या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. ओके, जसं पाहू शकता इथं एक सांगितलं आपल्याला की यंदा निकाल लांबणीवर पडणार क्वेश्चन मार्क म्हणजेच काय, की यांनासुद्धा कन्फर्म नाही आहे की तुमचा जो निकाल आहे तो लांबणीवर पडणार आहे का, उशिरा लागणार आहे का, हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग महत्त्वाचं काय, जे बोर्डचे कर्मचारी आहेत ते म्हणजे काय आंदोलन करणार आहेत, त्यामुळे निकालावरती फटका बसणार का, तर बसू शकतो. कारण की बोर्डचे कर्मचारी आहेत, तुमचा निकाल जे चेक करणारे असतात, निकाल लावण्याचे पहिल्या स्टेपपासून तर लास्ट स्टेपपर्यंत त्यांचं ते काम असते, ऑनलाईन प्रोसेस असो ऑफलाईन प्रोसेस असो त्यामध्ये. तर त्यामुळे ते जर आंदोलन करत असतील तर तुमच्या निकालाला इथं नक्कीच फटका म्हणजेच काय उशीर वगैरे होऊ शकतो. ठीक आहे, पॉसिबिलिटी आहे. तर आता महत्त्वाचं काय, जे विद्यार्थी इथं पाहत आहेत त्यांना माहिती आहे, न्यूज ही पाहिली असेल त्यांनी की निकाल उशिरा वगैरे लागणार म्हणून, तर पहा घाबरून जाण्याचं असं काही कारण नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो निकाल आहे तो लागणारच आहे. पहिली एक गोष्ट म्हणजे त्याला उशीर जरी होऊ शकतो झाला तर, पण निकाल तुमचं इथं लागणार आहे. आणि आज मी जेव्हा तुम्हाला अपडेट देत आहे ते म्हणजेच की 27 एप्रिलला, तर 27 एप्रिलला ही जी अपडेट तुम्हाला मी देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून वेळ आहे तुमच्या निकालाला. ठीक आहे, अजून लागला तरी तर वेळ आहे तुमच्या निकालाला. जेव्हा अपडेट येणार आहे ऑफिशियली, बोर्ड ऑफिशियली डिक्लेअर करणार आहे तारखा, कोणत्या तारखेला 10वी आणि 12वीचा निकाल लागणार आहे. तर ही महत्त्वाची अपडेट होती की निकालाला उशीर होणार आहे का, तर होऊ शकते तुमचा निकाल इथं उशिरा लागू शकते 10वी आणि 12वीचा. तर या न्यूजच्या बेसिसवरती मी तुम्हाला अपडेट देत आहे. अजून काही अपडेट आली तर मी तुम्हाला इथं नक्की देणार. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशनवरती सेट करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.